नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आकाश आणि वसुंधरा आपल्या बेडरूममध्ये बसलेले असतात. तेव्हा वसुंधरा आकाशला म्हणते की आकाशराव, खरंच खूप थँक्यू. आईबाबांबद्दल तुम्ही घरात काही सांगितलं नाही. तेव्हा आकाश म्हणतो की अहो, यात काय छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मला काहीच ठेवलेलं नाही आहे आणि जावयासाठी असं काही नाही. मला फक्त त्यांनी एवढंच गिफ्ट द्यावं की आपल्या नातवंडांसोबत खेळावं. या व्यतिरिक्त मला काहीही नको. वसुंधरा त्याचा खूप आभार मानते आणि म्हणते की बरं झालं. आणि आपल्या आईंना जरी कळालं असतं तर त्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून रुसून बसतात आणि मनात काही धरून बसतात. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो हो, आणि त्यांना खुश ठेवणंसुद्धा आपलीच जबाबदारी आहे नाही का, असं म्हणून ते वसुंधराला सांगत असतात. इकडे शार्दूल आपल्या घरी असतो. आई वडील त्याच्या पुढे हात जोडून बोलत असतात की बाळा, तुला आमच्यासोबत काय करायचं आहे ते कर, पण प्लीज वसूला सोडून दे, वसूला यामध्ये घेऊ नकोस. शार्दूल आपल्या हट्टावर पेटलेला असतो. तो सांगतो की काहीही झालं तरी मी या बाईला सोडणार नाही. हिचं मी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार. हिला मी जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. हिचं आयुष्य पाक चिंधीसारखं करून टाकणार. तिची आई हात जोडून पायाशी बसलेली असते. पण शार्दूल काही केले ऐकत नसतो. शार्दूलला मध्येच फोन येतो. तो इरिटेट होऊन फोन कट करतो. फोन सारखा आल्याने त्याच्या बाबांना शार्दूलवर संशय येतो. ते म्हणतात की काय झालं शार्दूल. शार्दूल काहीच बोलत नाही. शेवटी तो फोन कट करून आपल्या आईवडिलांना धमकी द्यायला लागतो. तेव्हा तो म्हणतो की काय गाई, तुला आत्ता असं वाटतंय ना, हे मला खूप आधी वाटत होतं. मी तुझ्या हातापाया असाच पडत होतो, पण तुम्ही दोघांनीच मला या घरातून बाहेर काढलं ना, तेव्हासुद्धा माझी परिस्थिती अशीच होती. तेव्हा तुम्ही समजून घेतलं नाहीत ना, भोगात आपल्या कर्माची फळं, असं म्हणून तो त्यांना धमकी देतो आणि तिथून जायला लागतो. इकडे वसुंधरा आकाशशी बोलत बसलेली असते. शार्दूल घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यानंतर तो गाडी लावतो आणि येत असतो. चावी उडवत तो चालत असताना परत त्याला फोन येतो. फोन शेवटी तो सारखा येतोय म्हणून उचलतो आणि बोलतो की अगं काय आहे, मी तुला काय सांगितले, मला फोन करत जाऊ नकोस, मी कामात आहे. मी तुला म्हटलं ना की मी भारतात आल्यावर फोन करेन. आता मी दुबईत आहे आणि कामात आहे. मला असं तू फोन करून डिस्टर्ब करू नको. तिकडची मुलगी रडायला लागते. शार्दूल म्हणतो की ये, असं मुळू रडून काही होणार नाही. मी तुला सांगितलं ना, मी कामात आहे आणि इंडियात आल्यावर मी सगळ्यात आधी तुलाच भेटेन. हे ऐकल्यानंतर तो शार्दूल म्हणतो की बरं ठेव आता फोन, आता मला तू फोन करू नकोस आणि हे रडायचं नाटक बंद कर, असं म्हणून तो फोन ठेवतो आणि जायला लागतो. हे सगळं बोलणं वसुंधराने ऐकलेलं असतं. ती म्हणते की रिया ही कोणतरी मुलगी आहे, ही नक्कीच या लकीला शार्दूलच्या नावाने ओळखते. आता लवकरच आपल्याला त्या मुलीबद्दल शोधून काढलं पाहिजे, म्हणजेच आपल्याला काहीतरी त्याच्याविरुद्ध पुरावा भेटेल, असं म्हणून ती शोधायला लागते. वसुंधरा काही करून आपल्या शार्दूलबद्दल सत्य मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ती बेडरूममध्ये जाते. आईवडिलांना फोन करते आणि सांगते की शार्दूल कुठल्या तरी रिया नावाच्या मुलीशी बोलत होता. नक्कीच ती त्याला शार्दूल म्हणून ओळखते. आईबाबा म्हणतात की अगं, पण हे आपण कसं शोधून काढायचं आणि त्याचं हे वर्तुळ आपल्याला आत्ताच समजते. वसुंधरा म्हणते की काही करून लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे, असं म्हणत असते की तेवढ्यात आकाश तिथे येतो. आकाश म्हणतो की काय झालं वसुंधरा, तुम्ही एवढ्या काळजीत का आहात. तेव्हा वसुंधरा काहीच बोलत नाही. आकाशला सारखा संशय येत असल्यामुळे तो बोलतो की काही नाही, हरकत नाही आहे वसुंधरा, तुम्हाला मला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण माझा विश्वास आहे की तुम्ही एक दिवस मला नक्की सांगचाल. हे ऐकल्यानंतर वसुंधराला सुद्धा फार वाईट वाटतं. ती काय कारण द्यायचं म्हणून सांगते की आकाशराव, मला ना सारखी भीती वाटत असते की आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागेल. मला खरंच खूप भीती वाटत असते. आकाशला कळतं की वसुंधराला आपल्या संसाराची भीती वाटत असल्यामुळे त्या अशा वागतात. तो म्हणतो की वसुंधरा, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. ही दिवाळी झाली ना, तुम्ही फक्त बघा आम्ही किती जोमाने काम करतो, असं म्हणून तो तिथे सांगत असतो. वसुंधरा पाणी आणायला म्हणून बाहेर जाते. तिकडे तिला शार्दूल अडवतो. शार्दूल घरी आल्यानंतर माझी बायको म्हणून ओरडत असतो. माझी एक्स बायको म्हणून परत ओरडायला लागतो. वसुंधरा ऐकते आणि शार्दूलजवळ जाते आणि म्हणते, अरे मूर्ख आहेस का तू, हे काय बोलतोयस, तुला कळतंय का. तेव्हा शार्दूल म्हणतो की का नाही आहेस का. हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की तुझं हे मूर्खासारखं वागणं बंद कर. शार्दूल म्हणतो की बस झालं, आता मला सुद्धा याचा खूप कंटाळा आला. आता लवकरच आपण सुद्धा बॉम्ब फोडायला नको. असं करू, उद्याच्या शुभमुहूर्तावर
मतावर आपण आपल्याबद्दल घरात सांगून टाकू. बघू ना, तू मला या घरातून बाहेर पाठवतेस की मी तुला या घरातून बाहेर पाठवतो. उद्या मी काय करतो, सगळ्यांसाठी गिफ्ट बनवतो आणि एका गिफ्टमध्ये आपल्या लग्नाचा फोटो ठेवतो. आता ते कोणाच्या नशिबात असेल ते त्यांनाच माहिती. त्या एका गिफ्टमध्ये सगळ्यांच्या रूममध्ये गिफ्ट लपवून ठेवल्यानंतर त्यांनाच शोधण्यासाठी सांगतो. जो लकी असेल त्याला आपल्या लग्नाचा फोटो भेटेल असं म्हणून तो वसुंधराला धमकी देतो आणि तिथून निघून जातो. वसुंधरा आपल्या रूममध्ये गेल्यानंतर ती म्हणते की हा काय करतोय शार्दूल, दरवेळेसारखी पोकळ धमकी देतोय की खरंच मला ही त्यावेळेस तो सिद्ध करून दाखवतोय. पोकळ धमकी नसेल तर काय करायचं असं म्हटल्यानंतर ती काळजीत बसलेली असते. बनी दिसत नाही म्हणून तो तिला बाहेर शोधण्यासाठी जाते. तेव्हा बनी या फोनवर व्हिडिओ गेम खेळत असतो. हे बघितल्यानंतर वसुंधरा म्हणते की काय बनी, हा कोणाचा मोबाईल आहे? त्यावर बनी म्हणतो की अगं लकी अंकलने दिलाय, गेम खेळतोय. अगं ही गेम किती भारी आहे बघ ना तू. वसुंधरा म्हणते की लकीचा फोन, ह्याच चांगला चान्स आहे असं म्हटल्यानंतर ती बनीला ओरडते आणि म्हणते की बनी, मी तुला किती वेळा सांगितलंय असा कोणाचाही फोन घ्यायचा नाही, मोठ्यांच्या फोनला हात लावायचा नाही. बनी म्हणतो की अगं त्यांनी मला स्वतःहून दिलं आहे. हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की स्वतःहून दिला तरी बनी घ्यायचं नाही, दो फोन इकडे आणि जा झोपायला असं म्हणून बनीचा हा फोन हातातून घेते आणि बनीला आपल्या रूममध्ये पाठवते. ती फोन बघते, त्यात रियाचे सगळे फोन आलेले असतात. वसुंधरा चेक करताना रियाचा नंबर आपल्या फोनमध्ये घेते, पण तेवढाच शार्दूल येतो. त्यामुळे ती अर्धाच नंबर नोट करते आणि तिथेच फोन ठेवून बाजूला जाते. शार्दूल फोन घेतो. तो म्हणतो की माझा फोन येते. त्याला आठवतं की आपण बनीला फोन दिला होता. तो फोन घेऊन बाहेर जातो. नंतर वसू बघते की शार्दूलच्या फोनमध्ये जो आपण नंबर नोट केला आहे त्यातले शेवटचे 2 नंबर कमी आहेत. आता काय करायचं, आपल्याला लवकरात लवकर ते फोन काढायला हवेत. तिने शार्दूलच्या फोनवरून रियाला फोन केला होता. तिकडची मुलगी खूप खुश होते आणि म्हणते की शार्दूल, तू मला फोन केलास, तू पहिल्यांदा मला फोन केलास. असं खूप दिवसातून झालं आहे की मी तुला फोन न करता तू मला फोन केलास. पण शार्दूल तिथे आल्यामुळे वसुंधरा फोन कट करते. नशिबाने तिने जो नंबर घेतलेला असतो तो अर्धाच नोट केल्यामुळे शेवटचे 2 डिजिट तिला माहीत नसतात. ती लवकरच ते नंबरसुद्धा शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. शार्दूल रियाचा परत फोन येतो. याला वैतागून तो काय करावं म्हणून फोन स्विच ऑफ करून ठेवतो आणि याच्यापासून मुक्तता भेटेल म्हणून तो आपल्या रूममध्ये झोपायला जातो. इकडे वसुंधरा शेवटचे 2 डिजिट कसे मिळवायचे याच्यात प्रयत्नात असते. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. उद्या आपल्याला काय पाहायला भेटणार आहे हे फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.